नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण मेथीचा पराठा आणि रामफळाची रबडी असा नाश्ता बनवूयात. तर चला तर मग ही मेथी एक पेंडी होती, त्याची मी अर्धी पेंडी घेतलेली आहे. त्या अर्ध्या पेंडीची धुवून स्वच्छ वाळवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2 वाट्या कणिक घालणार आहोत, म्हणजे गव्हाचं पीठ. अर्धी वाटी डाळीचं पीठ, आणि पाव वाटी तांदूळाचं पीठ. आणि मोठे 2 चमचे पांढरे तीळ. अडीच ते 3 चमचे लाल मिरची पावडर. तिखट हवे असल्यास तुम्ही अजून जास्त घालू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. 2 चमचे हळद, चवीनुसार मीठ, थोडासा गूळ चवीपुरता. तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातला तरी चालेल. बारीक चिरलेला गूळ आहे. आणि हे 2 चमचे आपण तेल घालणार आहोत. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. हवा असल्यास तुम्ही ओवासुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आता थोडं थोडं पाणी घेऊन जशी आपण कणिक भिजवतो तसा हा गोळा आपण तयार करून घेऊयात. हे बघा, हा गोळा आपला तयार झालेला आहे. आता थोडंसं तेल हातावर घेऊन परत छान मळून घ्यायचा आणि 5 मिनटं आपण तो झाकण घालून ठेवून देऊयात, म्हणजे मग ती कणिक चांगली आपली मुरेल. आता तोपर्यंत आपण रामफळाची रबडी पाहूयात. आता ही छोटी 4 रामफळं घेतलेली आहेत. रामफळाचा गर काढण्यासाठी खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यावर ही मोठ्या छिद्राची चाळणी ठेवलेली आहे, जेणेकरून हा गर त्या चाळणीतून त्या भांड्यामध्ये खाली पटकन येईल. आता प्रथम आपण ही सालं काढून घेऊयात. हे बघा, आता हा गर संपूर्ण त्या चाळणीतून खाली पडेल. सगळ्या रामफळाचा आपण आता हा गर काढून घेऊया, बिया आणि गर. अशी छोटी 4 रामफळं घेतलेली होती.
आता हा गर काढून घेऊया. गर खाली पडतो आणि वरती राहते. पटकन होतं, अजिबात कंटाळवाणं वाटत नाही. या पद्धतीने तुम्ही सीताफळाची सुद्धा रबडी करू शकता. सीताफळाचा सुद्धा असा गर काढून घेऊ शकता. हे बघा, सगळ्यावरती बिया राहिल्यात. आता थोडासा गर राहिलेला आहे, ते थोडंसं दूध घालून आपण तो राहिलेला गर परत काढून घेऊया. हे बघा, आता हा गर आपला निघालेला आहे आणि ह्यावरती राहिलेल्या बिया. आता हा गर आपण काढून घेऊया. आता हे 2.5 वाटे आपण आटवून तयार झालेलं दूध आहे आणि त्यास ही 1.25 वाटी आपला गर निघालेला आहे. आता हा सगळा गर आपण त्या दुधामध्ये मिक्स करूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण पिठी साखर घालूयात. पिठी साखर साधारण पटकन विरघळते म्हणून आपण पिठी साखर घातलेली आहे. 4 चमचे मोठे पिठी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार गोड करू शकता तुम्ही. अर्धा चमचा वेलची पावडर, आणि हा दूध मसाला, केसर दूध मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत. छोटं पाकिट असल्यामुळे 2 ते 2.5 चमचे आपल्याला दुधाचा मसाला मिळालेला आहे. हा सगळा मसाला आपण त्यामध्ये मिक्स करूयात. अशी ही आपली रबडी तयार झालेली आहे. आता आपण पराठे बघूयात. आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. आता थोडासा गोळा घेऊन त्याचे आपण पराठे लाटूयात. छोटे छोटे पराठे तुमच्या आवडीनुसार, मोठे छोटे आवडीनुसार लाटून घेऊ शकता. असा हा आपला पराठा तयार झालेला आहे. आता आपण तो भाजून घेऊयात. आपण प्रथम तेलावरच भाजणार आहोत, कारण तुपामुळं तूप जळतं आणि तुपाचा धूर होतो. त्यामुळं तूप भरून घालूयात आणि तेलावर भाजूयात. असं छान तेल पसरून छान तो भाजून घेऊयात.
हे बघा, असा आपला पराठा तयार आहे. अशी ही डिश आपली तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुमच्या कमेंट्समुळे प्रोत्साहन मिळते, पुढील व्हिडिओ तयार करण्यास आनंद वाटतो. तर चटण्यांचा व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यावर पराठ्यावर आपण आता थोडंसं तूप टाकूयात.